सोलापूर महानगरपालिकेच्या कत्तलखाना बांधण्याच्या जाहिरातीमुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली। दरम्यान कोणत्याही परिस्थितीमध्ये कत्तलखाना होऊ देणार नसल्याची आमदार देवेंद्र कोठे यांनी भूमिका मांडत मध्यस्थी केल्यानं हिंदुत्ववादी संघटनेने आंदोलन मागे घेतलं। तर महापालिकेकडून प्रिंटिंग मिस्टेकमुळे बीफ मार्केट असा उल्लेख झाला, त्या ठिकाणी मटण मार्केट होणार असल्याची माहिती आता आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली आहे। त्याबाबत महापालिका लवकरच शुद्धीपत्रक काढणार असल्याचं देखील आता कोठे यांनी सांगितलेलं आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील महापालिकेच्या असलेल्या मिळकती विकसित करण्याची जाहिरात महापालिकेने प्रसिद्ध केली होती। त्यांनी त्याबाबतचे विकासकांचे मतं जाणून घेण्यासाठी जाहिरात दिलेली होती। एका जागेला पूर्वी बीफ मार्केट असं संबोधलं जायचं, त्या जागेची जाहिरात बीफ मार्केट म्हणून महापालिकेने प्रसिद्ध केली होती। ती चूक लक्षात आल्यानंतरनं मी महापालिका आयुक्तांशी तातडीने फोनवर बोललो। त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की कुठल्याही प्रकारचं बीफ मार्केट त्या ठिकाणी सुरू होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।